तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालू आहे बँकेमध्ये पासबुक आणायला. तर जर्नी आजची अशीच आहे. त्यानंतर आपण जायचं आहे गणपतीची मंडळाची कामं करायला. तर बघूया, इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा ब्लॉग. जेव्हा या अवनीश छोटा कार्यकर्ता मंडळाचा याला घेऊन आता जायचं आहे बँकेमध्ये आपण. बँकेजवळ आली. आता जाऊन आता पासबुक घ्यायचं आणि रिटर्न घरी जायचं. आता एवढी गर्दी आहे म्हटलं, आपला नंबर काय लवकर येत नाही. अर्धा तास तर जातीच वेळात. ही बघा गर्दी, सगळी लाईनच लाईन आहे. अर्ध्या तासानंतर आमचा नंबर आला आहे. मग आम्हाला पासबुक मिळालं. पासबुक घेऊन आम्ही चाललो आहे घरी. जाता जाता म्हटलं पतंजलीचं केशकांती ऑइल घेऊन जाऊया. डोसक्याच्या हालत पाक बिघडल्या, केस चालले ते आता. कमी वयात म्हातार दिसायला लागले. किंवा हसा लागलाय काय नवच. आणि इथं बसवायचं आहे गणपती. बघता बघता गवत तर सगळं काढून ठेवलेलं. आता राहिलेली साफसफाई सगळी आम्हालाच करायला लागणार होती. आज काय सगळं अवघड आहे, नुसते कामं करायला लागणार आहेत. बँक पासबुक घरात ठेवून आता आपण पुन्हा एकदा चाललो आहे SMA स्कूलजवळ. लई दिवसातनं चाललो आहे. आता वृंदाला घेऊन यायचं आहे जाऊन. तर हे आहे श्री महाकाली हायस्कूल. एक जुनी आठवण म्हणजे अशी आहे की आम्ही दुसरीला या शाळेत होतो. दुसरीला इथं ॲडमिशन घेतलेलं. 2री ते 12वी होईपर्यंत आम्ही ह्या शाळेत होतो. पूर्ण आमचं कॉलेज, शाळा, कॉलेज, प्राथमिकला बी आम्ही इथंच होतो. कॉलेज झाल्यानंतर आता आम्ही इथून बाहेर पडलेलो या शाळेमधून. तर आठवते, भारी वाटते. कधी तर आलं नाही तर चांगलं वाटतं. जुनी आठवण एक असावी. आता शाळा सुटल्या आणि बारकी फौज बघा कशी चालली आहे घरला. पेपर चालू आहे त्यांचं. पेपर सुटला की घरला पळायला चालू सगळे. ही आहे वृंदा, हिला न्यायला आलोय. झाला का पेपर? कुठला होता? लिहिलास का सगळा? का जरा लिहिलायस? लिहिलास ना सगळा? लिहिलास का घरला? चला घरला. हे बघाय का, मला घेऊन जायचं आता घरला. वृंदाला सोडला आता तिच्या घरी. आता आपण चाललोय बघा आपल्या घरी. आणि भेटूया संध्याकाळी. अजून थोडी कामं राहिली आहेत, ती कामं करायची आहेत आपल्याला. जरा वेळ घरात बसलो. मोठा भाई आला म्हणलं बोलवायला बाहेर. बघे आता म्हणलं मंडळाची जरा काम करून घेऊया. थोडं राहिले. हे आम्ही बसवलं इथं फ्रेम. त्या फ्रेमला आता लाईट करून घ्यायची आहे. लाईटचं कनेक्शन घ्यायचं आहे. त्यासाठी आता आम्ही चाललो आहे गावात जाऊन येतो. वातावरण सगळं झालं तर पावसाचं. म्हटलं जरा काहीतरी खाऊया म्हणून आलो मी. आणि म्हणतो आलो भेळ खायला. आता भेळ खाणार आणि जाणार. तर मित्रांनो, दुपारी पाऊस होता म्हणून आपल्याला काय कुठं कामं करायला आली नाहीत. पण आता पण तीच अवस्था आहे. पाऊस बघा. पावसामुळं आता आपल्याला बी वर्गणी मागायला जावी होती गणपतीची. मागायला काय जायला येणार नाही. त्यामुळं आपल्या ब्लॉगचा करूया इथंच एंड आज. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.